सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुखांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला। मात्र पक्षाचे 3 आमदार त्यांच्या सोबत नाहीयेत। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी देखील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना आधीच पाठिंबा जाहीर केलाय। तसंच माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी देखील भाजपच्याच बाजूने जाण्याचे संकेत दिलेत। राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरताना सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखही स्वतः हजर होते। त्यामुळे मोहिते पाटील कितीही आक्रमकपणे बोलत असतील किंवा एकूणच जयकुमार गोरे यांच्या विरोधात शड्डू ठोकत असतील आणि आपलाच उमेदवार विजयी होईल अशा सगळ्या वल्गना करत असतील तरी वस्तुस्थिती नेमकी काय आहे, सोलापुरातलं अंतर्गत राजकारण काय आहे, इथे एकूणच मोहिते पाटील असतील किंवा महाविकास आघाडी असेल कशा पद्धतीने या सगळ्यांमध्ये फूट पडली आहे। त्यामुळे मोहिते पाटील यांनी कितीही शड्डू ठोकला तरी खरंच काही त्याचा उपयोग होणार आहे का, या सगळ्यांवरच आपण बोलणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून बिनविरोध निवडीसाठी करण्यात आलेले प्रयत्न अखेर निष्फळ ठरले। ही निवडणूक व्हावी यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी बरेच प्रयत्न केले। शेवटी त्या प्रयत्नांना यश आलं। मात्र आता सगळी सोलापूर जिल्ह्यातली स्थानिक समीकरणं बघता मोहिते पाटलांची पूर्णपणे अडचण झाल्याचंच आपल्याला बघायला मिळतं। कारण महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीकडे एकतर संख्याबळ नाहीये, साधारणतः 70 मतदान देखील महाविकास आघाडीकडे नाहीये। त्याच महाविकास आघाडीचे आमदार मग उत्तम जानकर असतील किंवा शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील, नारायण पाटील असतील, या सगळ्याच आमदारांनी मोहिते पाटलांविरोधात आणि एकूणच महाविकास आघाडी विरोधात उघड भाजपाला साथ दिली आहे। त्यामुळे मोहिते पाटील नेमके कशाच्या जीवावर या सगळ्या उड्या मारतात हा प्रश्न पडतोय। लोकसभेला, विधान परिषदेला आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील जे उत्तमराव जानकर मोहिते पाटलांसोबत होते, त्याच उत्तमराव जानकरांनी मध्यंतरी मोहिते पाटलांनी आपला केसाने गळा कापला असा आरोप केला आणि त्यांनी मोहिते पाटलांची साथ सोडली। मोहिते पाटील त्यांच्यावर आरोप करताना जानकर म्हणाले, या निवडणुकीमध्ये माझा चिरंजीव जीवन जानकरांची उमेदवारी होती। अचानकच शेवटच्या टप्प्यात वसंत नानांची उमेदवारी ठेवणं आणि माझी उमेदवारी डावलणं हे माझ्या केसानं गळा कापण्यासारखं आहे। मोहिते पाटलांनी आमचा केसाने गळा कापलाय, मोहिते पाटलांनी ही फसवणूक केली आहे असं त्यांनी आरोप केला। दरम्यान एकूण जर आपण सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत उभी फूट पडलेलीच आपल्याला बघायला मिळते। सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी यापूर्वीच भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला। राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही देशमुख उपस्थित होते। अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होतोय। माढ्याचे आमदार अभिजित पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकरांनी देशमुख यांना जाहीरपणे विरोध दर्शवलाय। इतकंच नाही तर यावेळी जानकरांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर केसाने गळा कापल्याचा आणि फसवणुकीचा आरोपही केला। राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार नारायण पाटील आणि शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख उपस्थित होते। त्यामुळे हे दोघंही जवळपास भाजप सोबतच आहेत तसेच ते संकेत होते। पण पाटील यांनी करमाळ्यात समर्थकांशी चर्चा करून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। पालकमंत्री गोरेंनी आमदार पाटील यांच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही दिली आहे। दरम्यान या मतदारसंघातलं पक्षीय बलाबल जर आपण बघितलं तर या मतदारसंघात एकूण सुमारे 555 मतदार आहेत। त्यापैकी एकट्या भाजपाचे सुमारे 313 मतदार असल्याचं समजतंय। शिवसेनेचे 66 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 27 मतदार आहेत। हे सगळं मिळून महायुतीचं एकूण संख्याबळ 406 पर्यंत पोहोचलंय। म्हणजेच जवळपास 74% मतदार महायुतीकडे असल्यानं विरोधक
विरोधकांची स्थिती ही अत्यंत कमकुवत मानली जाते। आता जी काही विरोधी मतं आहेत त्या मतांचा जर आपण विचार केला तर अनेक विरोधी पक्षातील आमदारांचा देशमुख यांना उघड विरोध असून राऊतांना त्यांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे तीही मतं आता महायुतीच्याच पारड्यात पडणार हे जवळपास निश्चित आहे। ही सगळी वस्तुस्थिती असताना मोहिते पाटील मात्र ही निवडणूक आपणच जिंकणार असल्याच्या आविर्भावात आहेत, मात्र ग्राउंड रियालिटी वेगळीच आहे। दरम्यान महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट 27, काँग्रेस 19, राष्ट्रवादी शरद पवार गट 34 असे एकूण फक्त 70 असं संख्याबळ आहे। अपक्ष 4 आहेत आणि स्थानिक आघाडीचे 47 सदस्य आहेत। त्यामुळे या जागेवर महायुतीकडे संख्याबळ मोठं आहे आणि विशेष करून भाजपाकडचं संख्याबळ तर अधिक आहे। त्यामुळे मोहिते पाटलांनी कितीही शड्डू ठोकला, कितीही ताकद लावली तरी भाजपा पुढे आणि एकूणच देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे ते काही जाऊ शकणार नाहीत। आणि जयकुमार गोरेंना त्यांना जो काही धडा शिकवायचा आहे तो मोहिते पाटलांना एकूणच या सगळी परिस्थिती पाहता ते काही शक्य होणार नाहीये। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सोलापुरात महायुतीसाठीच पोषक वातावरण आहे आणि त्यामुळेच मोहिते पाटलांनी कितीही ताकद लावली, कितीही संख्या लावली तरी संख्याबळानुसार हे सगळं अशक्य वाटतंय। मोहिते पाटील देशमुख हे कितीही बोलत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, कारण विरोधकांकडे 70ही मतं नाहीयेत। त्यामुळे एकूण ही सगळी परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? सोलापूरमध्ये खरंच जयकुमार गोरेंच्या गर्वाचं हरण करणं मोहिते पाटलांना शक्य होणार आहे का? जयकुमार गोरेंना हरवणं खरंच त्यांना शक्य होईल का? मोहिते पाटील आज कितीही ताकद लावत असले तरी ही सगळी जी समीकरणं ते मांडतायत ती प्रत्यक्षात उतरतील का? कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।